नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी असिस्ट चॅनलवरती. आता मी चाललो आहे आपल्या KTM ॲडव्हेंचरला आपल्या क्रॅश गार्डनी लावायला. माझा एक मित्र येतो आहे तिकडे, त्याची वाट बघतो. तो थांबला आहे आता, येऊन तिथे बघूया तो आला आहे का. बाकी मग पुढे मोटो ब्लॉगिंगच्या आपल्या सेटअपला भेटतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, कसे आहात? आता सांगितल्याप्रमाणे चाललो आहे मी गाडीला क्रॅश गार्ड वगैरे लावायला. क्रॅश गार्ड लावायचं आहे, नंतर हँडलबार रायझर लावायचं आहे, नंतर ग्रिल लावायचं, टॉप ब्रेक लावायचं आहे. जर सॅडल स्टे पण भेटला कमी रेटमध्ये सो आपण बघूया, तिथे चौकशी करूया. जर भेटला कमी रेटमध्ये तर सॅडल स्टे पण लावून घेऊया. बट सध्या तरी मला त्या सॅडल स्टेची गरज भासत नाही आहे, कारण एवढी तरी लॉंग टुरिंग कुठे मला सध्या तरी करायची नाही आहे. आणि मी जाणार तर सोलो जाणार, सो त्याच्यामुळे एवढ्या मला सामानाची तर काही गरज नाही आहे. तर सोलो जाणार म्हटल्यावरती मला मागे लगेज बांधायला भरपूर अशी जागा असेल, सो त्याच्यामुळे एवढं काय सामानाची मला गरज नीड वाटत नाही आहे. सो बघू, सॅडल स्टेची तर गरज नाही आहे मला सध्या. आपण सध्या टॉप रॅक लावू आणि बाकी मग पुढचं बघू. जर लॉंग राईडचा आपला एखादा प्लॅन झाला तर मग त्या मधल्या सीन बेसिक्समध्ये आपण वगैरे मधल्या पिरियडमध्ये लावून घेऊया. मित्र आलाय माझा पुढे, एक आहे 250 ॲडव्हेंचरवर उभा आहे, चाललाय. सो यांनीच मला प्रॉपर गाईड केलेला बाईक घेण्यासाठी. आता बघूया पुढे कसं काय. जय, हरिनिवास सर्कल वरून जायचं, कारण तिकडूनच युटर्न इकडनं जायला भेटत नाही, माहिती ना, रस्ता नाही. कुठे रॉंग वेनी जाऊन देत नाहीत ना. हरिनिवास सर्कल वरनं रिटर्न मागे यायचं त्या गल्लीत ना. हा मग चल. हायवेला तर आम्ही राईट मारलाय. इकडनं जयेशला, मित्राला माझ्या, एक दुसरा शॉर्टकटचा रस्ता माहिती आहे. सो बघूया आता तो कुठून घेऊन जातोय, कारण मला तर तो हरिनिवास सर्कल वरचा राईट दाखवत होता, जो युटर्न मारून परत तिकडे कनेक्ट होतो. सो आता बघूया कसं काय जमतंय मला. आता त्यालाच माहिती आहे रोड, तो शॉर्टकट. तू हायवे तर बोलतोय का? ब्रिज उतरल्यावर तो लेफ्ट आहे तो. ओके, अरे तो लक्षातच नाही माझा रस्ता. वर पोहोचलोय, सगळ्या बाईक उभ्या आहेत म्हटल्यावरती हे लोकेशन आहे आपलं ऑफ ट्रॅक कस्टम्स. बघूया जाऊन यांना विचारू यांच्याकडे अवेलेबल आहे का. आपल्याला पण जे समोर KTM डुकला लागलेत तेच आपल्याला पण हवेत. मी तर ऑरेंज लावणार आहे. अरे लूक कडक येतो रे, भेटले पाहिजे आता फक्त आपल्याला ऑरेंज. बघूया, होप ठेवायचेत आपल्याला, भेटायला तर हवेत. बघू आतमध्ये जाऊन बघूया. सध्या गाडीचा प्रकार सध्या हा आहे. ह्याच्यामध्ये याला आपल्याला हँडलबार रायझर इथे लागतील, इथे टॉप रॅक लागेल आपला मागे, आणि इथे फाडी रेडिएटर ग्रिल लागेल. सिल्वरवाली घेतली आहे कारण चॉईस ह्याची आहे सिल्वर. पहिले ब्लॅक बोललेला, जसं चेंज दिसला तसा लगेच एकदम से जज्बात बदल दिए, सब चेंज किया. सिल्वर का सांगतो तुला, आणि तुझा डॅश आपला खालचा डॅश तुझी सिल्वर कलरची आहे, तो सिल्वर कलर चांगला दिसेल. मग त्याच्यामुळे त्यांनी लगेच अचानक चेंज केलं त्याचा माइंड. लगेच बोलतो सिल्वर घ्या. माझं पण म्हणजे अरे डोकं तुझंच वापरून तर गाडी घेतली ना बाबा. आम्ही कशाला घेतली असे? आम्ही चाललेलो हिमालयनमध्ये बाई, काय करणार, पैसा वाचवला भावाने माझा. ही बघा, ही याची गाडी आहे. आता सध्या लक्ष देऊ नका. महिले म्हणजे कसं झालं माहिती आहे का, धुवत नाही, तो घाणेरडा आहे. अरे भाई, धुवून पण फायदा नाही, दुसऱ्या दिवशी ती खराबच होणार पावसाने. मग थोडा कपडा मारावा. कपडा मारून, अरे माझं काय म्हणणं, कसं सकाळी कपडा मारलेला विचित्र असतो, त्यातून चिखल उडतो. कुठे हेल्मेट ते काय लावलं मध्ये का, बॅक साईडला पॅसेंजर सीट ॲट ऑन युअर रिस्क. गाडीचं सामान तर आलंय आपल्या आता इथे. कधी लावतात मध्ये एक बिलिंग चालू आहे. हा घेतलाय का? नाही, हा नाही घेतला. जरा स्टिकर सिलेक्ट करतोय. स्टिकी टप वरतून ना रे, स्टिकी टप वरतून जरा स्टिकर सिलेक्ट करतोय तोपर्यंत. कारण आता गाडी तर इथे उभी लागली आहे, तर यांना किती वेळ लागतोय बघूया. गेला बघू, ओपन कर जरा ते. गेला आठवडा आम्ही स्टिकर बुक करायचा प्रयत्न करत होतो या स्टिकी टप ॲपवरून, पण ते माझ्याकडनं काय झालं नाही. आणि शेवटी ह्याच्या हातूनच झालं शेवटी ते. कारण 2 आठवडे मी वाट बघितली, 2 आठवडे पेमेंटपर्यंत जायचं नाही, होत नव्हतं. आणि शेवटी ह्या गांडूने मला गाडी सजेस्ट केली, ह्याच्यात हातनं स्टिकर पण बुक झाले. शेवटी बोलतो ना, लकी झालं. तोंड दाखव, शेवटी ह्याच्याच हातून बुक झाले.
गाडीचं फायनली काम चालू झालं, टॉप रॅक लावायचा. टॉप रॅक लावतात. सो आता गाडीचे क्रॅश गार्ड तर थोडे मी पेंडिंग ठेवलेत, कारण माझा मित्र आहे जयेश, त्याला पण लावायचे, तर तो बोलला आपण एकत्रच फिटिंग करूया. सो मग आता सध्या पुरतं मी फक्त हँडलबार रायझर्स लावून घेतलेत आपलं ॲडव्हेंचरचं आहे. नंतर आपली रेडिएटर ग्रिल आणि मागचा टॉप रॅक लावला आहे. कारण जसं मग अशी म्हटलं सॅडल स्टेजची तर सध्या मला गरज नाही, कारण एवढी काय लॉंग टुरिंग करायची नाही सध्या तरी. सो अननेसेसरी खर्च करण्यापेक्षा बोललो ते थोडंसं आपण नंतर बघूया. आता जातोय आत्याकडे, कारण तिला एक सामान पण द्यायचं होतं आणि बहिणीला गाडी पण बघायची आहे. त्या दिवशी भाऊ आलेला आत्याबरोबर, तिचा मुलगा, त्यांनी चालवली वगैरे, तर फक्त ती राहिली बघायची. सो तिला दाखवतो, पण तिकडून मग निघायचं रिटर्न घरी. तर आत्याच्या बिल्डिंगमध्ये एंट्री घेतोय. खाली येऊन तिला सांगितले उभी राहा, कारण मला पण लगेच निघायचं आहे. आय गेस आली असावी. आले आले आले. कशी आहे तू? कशी आहे गाडी? कशी आहे? दोन्ही पण कशी आहे? चालू आहे. तुम्हाला नको व्हिडिओ मध्ये घ्यायला? मग काय झालं, चालतं. ते बहीण जमते का बसायला? कर त्या साईडला, कर त्या साईडला, घे अशी. हा पोचतात पाय, ठीक आहे, पण टो पोचतायत. ठीक आहे ना, अगदीच तर नाही, काहींचे तर ते पण नाही पोचत. हा बस उतर उतर, काय नाही. आता त्याला गाडी दाखवून झाले, बहिणीला पण दाखवली. एक दुसऱ्या काकी आल्या, त्या नेमकं शूट नाही करायला भेटलं मला, म्हणजे ज्यांच्यासमोर म्हणजे लहानाचा मोठा झालोय मी, ते शूट करायचं, ते बोलायच्या नादामध्ये शूट करायचं राहून गेलं. जाऊ दे, नेक्स्ट टाइम कधीतरी भेटतीलच काकी, शूट करू आपण. त्यांचा रिॲक्शन त्यांचे पण मस्त चांगले होते एकदम. गाडीचं मोस्ट ऑफ दी काम तर झालंय, अजून बरंचसं काम बाकी आहे. पुढे स्क्रीन वगैरे लावायची आहे मला. तर बघूया, एक 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 हळूहळू करून करूया. जसं आपल्या बुलेटला थेंबे थेंबे करून मी हळूहळू करून एक 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 इन्स्टॉलेशन केलं, तसंच आता हिला पण आपण करूया हळूहळू. आता हे तर झालं, पण हे तर सध्या बोलतात ना गरजेचं होतं. क्रॅश गार्ड तर गरजेचाच आहे, टॉप रॅक पण गरजेचा होता, कारण सामान वगैरे बांधायचं कुठे ना लगेच. जर समजा एखादा पिलियन मी सोबत घेऊन गेलो तर बॅग तर त्याच्या आपण अंगावर देणार नाही, घे पकडून बस बाबा. सो मागे माउंटिंगसाठी काहीतरी हवं होतं, कारण मागे फक्त एक फायबरचा एक छोटासा पीस आहे. सो त्याच्यावर आपण एवढं हेवी लगेज वगैरे माउंट नाही करू शकत. सो त्याच्यामुळे आता ते घेतलं. आता राईड करू एक लवकरच. तर बाकी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो, गाडी एकदा परत एक दाखवतो व्यवस्थित. दादाची रिएक्शन बघते आहे आमच्या. कशी वाटली दादा गाडी? संकेत तुला कधी चालवते? चालव का बघायचं बाहेर? अरे सगळं जमतं, तर सगळं येतं. हे बाबा, हे माझ्या 3 पट वजन आहे इथं, आणि ती गाडी विचार पण नाही करू शकत. थोड्या चेंजेस केल्याच्या नंतर दादाला गाडी बघतोय तो, कारण थोडे चेंजेस केले कालच आपण. तर ठरल्याप्रमाणे आता चाललोय जरा उपवनला. एक गाडीचा तुम्हाला एक लुक दाखवतो, कारण राहिला होता दाखवायचा आपला बराच. व्हिडिओ पण आता मी 4 दिवसानंतर शूट करतोय, कारण प्रॉब्लेम असा झाला, पाऊस एवढा होता आणि माझ्या मित्राला पण वेळ भेटत नव्हता, जयेशला पण. आता माझा अजून दुसरा एक मित्र आलाय, आता प्रदीप, त्याला आज सुट्टी आहे, पोलीस आहे तो. समोर गोरीला 450 वरती येतो. ते पण गाडी यार बाप आहे. रॉयल एनफिल्डच्या गाड्या आता नवीन नवीन आता ज्या आल्यात ना, ते बेस्ट गाड्या आहेत एकदम. चालवायला पण मजा आहे, पॉवर पण मजबूत आहे भाई. आणि रॉयल एनफिल्डची सध्याची बोलतो ना आपण फास्टेस्ट बाईक मधली एक ही आहे, गोरिला 450. सो तिच्यामध्ये पण भरपूर फीचर्स आहेत. फक्त एक आहे रॉयल एनफिल्ड एवढंच थोडासा ड्रॉबॅक आहे त्यांचा, की थोडं बोलतो ना आपण जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, इलेक्ट्रॉनिकमध्ये थोडं ते मागे आहेत. बाकी भाई पॉवरचा नाद नाही करायचा भाई. गाडीचा पॉवर खतरनाक आहे भाई. आपल्या या हिच्यापेक्षा पण हिला पिकअप पॉवर खतरनाक आहे. जबर. जेव्हा त्याने आणलेली तेव्हा मी चालवलेली गाडी, खतरनाक आहे. कानात हेडफोन घालून बसलाय, सर डायरेक्ट राईट मारला, कानात हेडफोन घालून यांच्या गाड्या चालवतात. नाही होता व्यवस्थित त्या आईला. तर इथे थोडं एक ब्रेक घेऊया, थोडं गाडी वगैरे आपण बघूया. त्याची पण गाडी तुम्हाला जरा व्लॉग मध्ये दाखवतो. आता
हे बघा, हा आपण लावला आहे टॉप रॅक. आता इथे अजून मी सॅडल स्टे नाही लावला आहे, कारण सॅडल स्टेची सध्या तरी काय गरज नाही मला. आणि इकडे हा आपला हँडल बार रायझर लावलेत, थोडा सॅडलिंग वगैरे करायला बरं पडेल. देन आपला हा इकडे रेडिएटर ग्रिल, जस्ट बिकॉज रेडिएटर थोडं सेफ राहील. काही खडे वगैरे उडले तर त्याचा एवढा जास्त त्रास होणार नाही, किंवा रेडिएटरला काय मार लागला तरी त्रास होणार नाही त्याचा. आणि ही बीस्ट आहे, बीस्ट. ही पण सेम बीस्टच आहे आपली. ही आपल्या भावाची गाडी आहे. रॉयल एनफिल्डमधली फास्टेस्ट सेगमेंटमधली गाडी आहे. तू पण बरंच काय काय लावलं रे. ब्रेक लिव्हर, कॅलिबरला वगैरे सगळीकडे गाडी लावलेत. हां, लेजेंडरी कस्टमचं आहे ना सगळं. मला पण लावायचं ॲक्च्युली. इकडे वरती मास्टर सिलेंडरला पण लावला आहे वरती. मला पण लावायचे, भरपूर खर्च आहे अजून. हळूहळू करूया. सध्या तरी क्रॅश गार्ड गरजेचं आहे, जो ह्यानी लावला आहे आता. 10,000 रुपये लागले एवढ्यामध्ये. 1 2 3 लेजेंडरी कस्टम आहे ना भाई, लेजेंडरी कस्टम आहे. मस्त असते, फिनिशिंग मस्त असते. हां, क्वालिटीवर तुला तिथे समोरच बेस्ट आहे. ह्याचा वॉटरप्रूफ वरती आपल्या भावाने मस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं लावलंय. राजमुद्रा फ्रंटनी दाखवतो तुम्हाला. आता एक छोटी राईड घेऊया. पावर गाडी चालू केल्या केल्या फील होते. भाई खतरनाक, बरं खतरनाक, कडक, जबरदस्त भाई, जबरदस्त. नाद नाही गाडीचा भाई, जबरदस्त. असली पावर आहे, झपकन अशी पुढे जातो माणूस. भाई गाडीचा फील वेगळा आहे भाई, कडक. उगाच नाही बाबा हिला फास्टेस्ट बाईकचा टॅग दिलाय रॉयल एनफिल्डच्या, कारण हिमालयन पेक्षा पण हिला भरपूर स्पीड आहे यार. टॉर्क खतरनाक, भरभरून टॉर्क दिलाय, भरभरून पॉवर दिले, हॉर्स पॉवर. खतरनाक गाडी आहे, खतरनाक, जबरदस्त. मजा आहे, मजा आहे गाडीमध्ये, मजा आहे. तर थोडे अजून जर रॉयल एनफिल्डवाल्याने हिच्यात जर फीचर्स टाकले ना भाई, इलेक्ट्रॉनिक्स टाकले ना भाई, गाड्यांचा नाद नाही करायचा या. कडक गाड्या द्या, कडक. आणि आपली एडीव्ही उभी आहे, तिथेच लावूया. आणि आपली एडीव्ही उभी आहे, तिथेच लावूया भाई. गाडीचा नाद नाही, पिकअप कडक आहे भाई, हॉर्स पॉवर ना. असं वाटतं ना एक्सिलेटर दिल्यावरती आपण गाडीच्या मागे फेकले जाऊ, असं वाटतंय सिरियसली. जबरदस्त. आता व्लॉगचा आपण एंड करतो इथेच. बाकी मग पुढे भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाकी तुझा काय अनुभव ह्या गाडीबद्दल आपल्याला सांग. तुझा तर भाई बीस्ट आहे गाडी. म्हणजे गाडीच आहे, आपापल्या क्षेत्रात या दोन्ही गाड्या बाप आहेत. ते तर आहे, ही ॲडव्हेंचर आहे, ती पण शेवटी क्रुझर टाईप गाडी आहे. पण भाई खतरनाक आहे भाई, आयला तिथं टॉर्क भाई खतरनाक. असा एक थ्रॉटल घेतला का असं मागे फेकला पाहिजे माणूस. कभी अपना भी कलेक्शन बनेगा. येस येस. हर एक वेरिएंट का आपल्याकडे पण आता वेरियंटमध्ये आहे. ही एक झाली ॲडव्हेंचरमध्ये, आपली क्लासिक आहे, ॲक्सेस आहे सिटी यूजसाठी आहे. भरपूर आहे आपल्याकडे गाड्या, काय टेन्शन नाही आता. पण बघू अजून एक दुसरी बघू पुढे. त्याची पण होती क्लासिक, त्याची बघूनच मी माझी घेतलेली क्लासिक. अशाच ह्या जशा गाड्या उभ्या आहेत तशाच आमच्या काही 10 वर्षापूर्वी आमच्या दोघांच्या गाड्या तिथे उभ्या होत्या समोरच्या सेक्शनला. मजा आलेली तेव्हा पण. ड्रीम बाईक होती काय क्लासिक. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणी आशिष, बाय.